नमस्कार, माझे नाव आर्यन महेश खांडेकर. नमस्कार, माझे नाव सार्थक समाधान बरोबर. माझ्या शाळेचे नाव जिव्हाळा संस्कार विद्या मंदिर कुलवाडी. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. मी हा विजन मार्स रोवर अँड मॉडेल S86 रॉकेट बनवला आहे. ह्याच्यामध्ये मी OV7670 कॅमेरा मॉड्यूल, अल्ट्रासॉनिक सेन्सर HCSR04, सॉइल मॉइश्चर, IR सेन्सर मॉड्यूल, L2918 मोटर ड्रायव्हर्स, त्यासोबतच LCD display, Bluetooth module, solar panel, and Arduino UNO board with 3200 mAh batteries and with battery holder ह्याचा मी वापर केलेला आहे. त्याच्यासोबतच 100 RPM च्या हाय पॉवर DC मोटरचा मी ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. ह्याच्यामध्ये मी हा मार्स रोवर मॉडेल बनवलेला आहे. ह्याचं नाव विजन मार्स रोवर AS86 आहे आणि त्यासोबतच मी हा AS86 रॉकेट बनवलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे रॉकेटमध्ये स्टेजेस असतात. मी हा फर्स्ट स्टेज रॉकेट तयार केलेला आहे. रॉकेटमध्ये फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज अशा 3 स्टेजमध्ये हा रॉकेट तयार केलेला असतो. फर्स्ट स्टेज रॉकेटमध्ये फक्त एकदाच रॉकेट एकदा लॉन्च झाला की तो खाली येतो. सेकंड स्टेजमध्ये 2 कॅप्सूलमध्ये रॉकेट फ्युजन केलेला असतो. त्यासोबतच थर्ड स्टेज रॉकेटमध्ये रॉकेट काय करतात मूनमध्ये किंवा मार्ससाठी तयार केलेला असतात. ह्याला थर्ड स्टेज रॉकेट असे म्हणतात. आता हे जे इंडियामध्ये जे रॉकेट लॉन्च होतात त्याचं जे मुख्य ठिकाण आहेत म्हणजेच काय आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटामध्ये हे सगळे रॉकेट्स लॉन्च होतात. आता श्रीहरिकोटामध्येच हे सगळे रॉकेट्स का लॉन्च होतात तर कारण श्रीहरिकोटा जे आहे त्याच्या शेजारीपासूनच ओशन्स आहेत. आता ओशन असल्यामुळे जे रॉकेटचे स्पेअर पार्ट्स असतात ते सगळे स्पेअर पार्ट्स फक्त ओशनमध्ये येऊन पडतात. त्याच्यामुळे लँडवर कुणाच्याही देशावर पडण्याची भीती राहत नाही. त्याच्यामुळे जास्त तर रॉकेट श्रीहरिकोटामध्येच लॉन्च केले जातात. त्यासोबतच रॉकेट जेव्हा वर जातो त्याच्यासोबतच रॉकेट न्यूटनचा थर्ड लॉ यूज करतो. आता न्यूटनचा थर्ड लॉ काय तर एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. एकाच वेळी लागलेला फोर्स हा त्याच्या दुप्पट तयार करतो. म्हणजे जेव्हा रॉकेट पूर्ण थ्रस्ट घेऊन वर जातो त्याच्यासोबतच रॉकेट जितका खाली फोर्स लावतो तेवढ्याच फोर्सने रॉकेट वर जातो. हे आपल्याला समजते. जेव्हा रॉकेट वर जातो तेव्हा वर जाता रॉकेट कर्व डायरेक्शन फॉलो करतो. आता कर्व डायरेक्शन म्हणजे कसं की इलेक्ट्रिकल ऑर्बिट या अर्थला करतो. आता इलेक्ट्रिकल ऑर्बिट का तयार करतो कारण आपल्याला माहिती अर्थ टू मार्सचं जे डिस्टन्स आहे ते लगभग 57.9 मिलियन्स ऑफ किलोमीटर आहे. आता इतकं अंतर आता रॉकेटला करायचं आहे. मग आता इतकं अंतराला कापण्यासाठी रॉकेट इलेक्ट्रिकल ऑर्बिट अर्थला तयार करतो. रॉकेट एकदाच फक्त फोर्स लावतो आणि तो फोर्स एकदा लावल्यामुळे तो इलेक्ट्रिकल ऑर्बिट तयार करत त्याचे फ्यूलची बचत करत ग्रॅव्हिटीचा पूर्ण उपयोग करतो व मार्स प्लॅनेटपर्यंत जातो. हे आपल्याला ह्या रॉकेटमुळे लक्षात येते. हा मी फर्स्ट स्टेज रॉकेट मॉडेल बनवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आणि शुगर या दोघांचं केमिकल रिॲक्शन करून एक न्यू फ्यूल तयार केलेला आहे. फक्त फ्यूल इंजिन आता हा माझा ॲडव्हान्समध्ये प्रोजेक्ट होणार. त्यासोबतच मी हा रॉकेट AS86 ठेवलेला आहे कारण मिशन हे AS86 हा मंगळ रॉकेट आहे. कारण हा मार्स रॉकेटसाठी खास बनलेला आहे. हा मी फर्स्ट स्टेज तयार केलेला आहे. जास्त तर 3 स्टेज रॉकेट वर जातात. त्यासोबतच रॉकेटला सगळ्यात मेन भाग जो असतो तो असतो त्याचा नोझल कोन. नोझल कोन जे आहे ते नोझल कोन खास काम करते. जर रॉकेटला नोझल कोन नसेल तर रॉकेटला वर जाण्यासाठी एक वेग सापडणार नाही. त्याच्यामुळे रॉकेट वर जास्त जाणारच नाही. त्यासाठी मी हे नोझल कोन ॲड केलेलं आहे आपल्याला माहिती. त्यासोबतच मी इंडिया व इस्रोचं जे साईन आहे लोगो आहे ते देखील याच्यावर मी केलेलं आहे. त्यासोबतच प्रत्येक रॉकेट जे आहे लॉन्च पॅड असतात त्यांचे वेगवेगळे सिस्टम असतात. इस्रो, नासा, स्पेसएक्स यांचे सगळ्यांचे वेगवेगळे सिस्टम असतात. आता हे जेव्हा रॉकेट वर जातो तेव्हा हा एकटा जात नाही. आता ह्याची जी पूर्ण बॉडी असते त्याच्यामध्ये सगळं फ्यूल असतं. आता फ्यूल असतं कारण वर जो नोझल कोन आहे त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉट्स वेगवेगळे सॅटेलाइट्स रोवर्स असतात. आता मी हा रोवर तयार केलेला आहे. हा रोवर मार्स प्लॅनेटवरती जाण्यासाठी एकदम कॅपेबल रोवर तयार केलेला आहे. हा रोवर मी खास करून 6x6 तयार करतात. पण मी ह्याच्यामध्ये 4x4चं अडॉप्शन केलेलं आहे कारण 6x6 साठी हे खूप ॲडव्हान्स आहे आणि हा माझा ॲडव्हान्स झालेला नेक्स्ट प्रोजेक्ट राहणार. ह्याच्यामध्ये मी अल्ट्रासॉनिक सेन्सर म्हणजे HCSR04 ॲड केलेला आहे. हा खास काम करणार. हा जेव्हा पुढे ऑब्स्टॅकल येईल तेव्हा तो ऑब्स्टॅकल डिटेक्ट करणार व त्याचे स्वतःचे मार्ग काढून जाणार. त्यासोबतच मी हा OV7670 कॅमेरा मॉड्यूल लावलेला आहे. ह्या कॅमेरा मॉड्यूलच्या मदतीने मार्सवर असलेले जे काही ऑब्जेक्ट्स आहेत काय आहेत ते सगळं तो बघणार. तो बघून झालेले जे पिक्चर्स इमेजेस आहेत तो स्वतःमध्ये त्या डेटामध्ये कलेक्ट करणार. त्यासोबतच मी हा सॉइल मॉइश्चर लावलेला आहे. आता आपल्याला माहिती मार्स हा जो प्लॅनेट आहे त्याच्या 3 मिलियन इयर्स अगोमध्ये पूर्ण ओशन होतं म्हणजे पाणी होतं. आता मार्स प्लॅनेटवर पाणी होतं व मायक्रोबायल फॉसिल्स सापडलेले होते. आता मायक्रोबायल फॉसिल्स म्हणजे काय जसं डायनोसॉरचे कसे फॉसिल्स सापडतात तसेच मार्स प्लॅनेटवर मायक्रोबायल फॉसिल्स सापडले म्हणजे सूक्ष्म जीवांचे जीवाश्म सापडलेले आहेत.
त्याच्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की मार्स प्लॅनेट जो आहे त्याच्यामध्ये लाईफ एक्झिस्ट करत होती. आता जेव्हा जिथं वॉटर आहे तिथंच लाईफ एक्झिस्ट करण्याचे चान्सेस आहे, कारण वॉटरमध्ये O2 असतं म्हणजे काय ऑक्सिजन असतं, त्याच्यामुळे स्पेशिस बनतात. आता जेव्हा अर्थ बर्निंग होत होती म्हणजे बोर्न होत होती, अर्थ न्यू बोर्न होत होती, तेव्हा अर्थमध्ये पूर्ण ओशन घावत होतं. त्यासोबतच मार्स पण तसं होतं, पण मार्समध्ये काय झालं की त्याचा जो कोर आहे इंटेरियर कोर तो फिरणं बंद झालं, त्याच्यामुळे मार्स प्लॅनेटवर जे आहे ऋतू फिरणे बंद झाले म्हणजे ऋतू थांबले. आता प्लॅनेटचं फिरणं ही वेगळी गोष्ट आहे व प्लॅनेटच्या आतला कोर फिरणं ही वेगळी गोष्ट आहे. मार्स प्लॅनेटचा कोर जो आहे तो फिरणं बंद झाला, पण मार्स प्लॅनेट फिरत होता, त्याच्या स्वतःभोवती फिरत होता, सनभोवती देखील फिरत होता आणि एकच ऋतू थांबला, कारण जेव्हा कोर थांबला त्याच्यामुळे सगळे जे ऋतूचक्र आहे ते सगळं मार्सचं पूर्ण डिस्प्लेस झालं. त्याच्यामुळे मार्सवर कधी ऋतू बदललाच नाही, एकच ऋतू राहिला. त्याच्यामुळे जे पाणी वॉटर होतं ते सगळं मार्स प्लॅनेटमध्ये ऍब्झॉर्ब झालं. आता जरी आपण जर रिसर्च केली तर मार्स प्लॅनेट जे आहे त्याच्या 10 ते 20 किलोमीटर खाली पूर्ण ओशन लेअर आहे. ती ओशन लेअर इतकी आहे की आपण सगळे मनुष्यांना पूर्ण इतकी आहे. ह्या रोजच्या मदतीने मला हे कळलं की मार्स प्लॅनेटमध्ये 95% ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे, 2.85% ऑफ नायट्रोजन आहे आणि रिमेनिंग जे गॅस आहे ते सगळे ऑक्सिजन आहे. पण इतकी ऑक्सिजन आहे की ह्युमन आरामात तिथं जाऊन ते ऑक्सिजन घेऊन जगू शकेल, इतकी त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही. सूर्यापासून ते मंगळ ग्रहाचं अंतर हे 229.7 मिलियन किलोमीटरच्या आसपास आहे. आपल्याला जरी वाटलं मार्स प्लॅनेट हा खूप गरम प्लॅनेट आहे, पण नाही, मार्स प्लॅनेट हा खूप कोल्ड प्लॅनेट आहे. ह्या रोवरच्या नुसार निक्सो ओलंपिया हा सगळ्यात जास्त मोठा एव्हरेस्ट आहे म्हणजे हिल आहे जे मार्स प्लॅनेटवर आता सापडलेला आहे. तो माउंट एव्हरेस्ट पेक्षा 3 गुणा जास्त मोठा आहे निक्सो ओलंपिया. ह्या रोवरमुळे आपल्याला हे लक्षात येतं. त्यासोबतच मी ह्या रोवरमध्ये L219 मोटर ड्रायव्हर्स वापरलेले आहेत. आता हे L219 मोटर ड्रायव्हर्स काय काम करतात किंवा ह्यांचा संबंध काय, तर हे जे L219 मोटर ड्रायव्हर आहे हे ड्रायव्हर ह्या दोन ह्यांना कनेक्ट केलेलं आहे आणि इकडे जे L219 आहे ह्या दोन्हींना कनेक्ट केलेलं आहे. आता हे L219 ड्रायव्हर आपण जसं ह्या बोर्ड सांगेल तसं हे सगळं रोवर काम करतं व हा रोवर मनुष्य निर्मित आहे, पण हा स्वतःच्या डोक्यानुसार काम करणार. तिथे जेव्हा तो जाईल तेव्हा तो स्वतःच रिसर्च करणार, आपल्याला तिथं काय सुद्धा करायची गरज नाही. जो त्याचा काही डेटा आहे तो फक्त आपल्याला इथं येणार, पण येणं म्हणजे इतकं नाही की लगेच पाठवला आणि येईल असं नाही, कारण एक डेटा जर तिथनं पाठवायचा असेल तर लगभग 20 मिनिटं त्याला लागतात. 20 मिनिटानंतर आपला डेटा येतो का, कारण जास्त अंतर आहे त्याच्यामुळे. आता सूर्यापासून जे मार्स प्लॅनेट आहे ते अंतर जास्त आहे, म्हणजे काय झालं, मार्स हा कोल्ड प्लॅनेट आहे. जरी आपल्याला वाटलं मार्स प्लॅनेट हा खूप गरम प्लॅनेट आहे, ड्यू टू आपल्याला वाटतं रेड कलरचा, म्हणून आपल्याला काय वाटतं की मार्स प्लॅनेट हा खूप गरम प्लॅनेट आहे, पण नाही, मार्स प्लॅनेट जो आहे तो खूप कोल्ड प्लॅनेट आहे. मार्सवर जास्त डस्ट आहे, त्याच्यामुळे तिथे जाणं खूप इम्पॉसिबल आहे. त्यासोबतच मी ह्याच्यामध्ये गॅस सेन्सर लावलेला आहे, म्हणजेच एंटीसीडी. हा गॅस सेन्सर काय करतो की तिथं जो ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस आहेत जसे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे सगळे गॅसेस बरोबर हा डिटेक्ट करतो व तो डेटा सगळा इथं पाठवतो. हा जो बोर्ड आहे ह्याचं नाव आहे आर्डिनो युएनो बोर्ड. हा आर्डिनो युएनो बोर्ड हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण हा एक रोवरचा ब्रेन असल्यासारखा स्ट्रक्चर आहे. हा सगळा जो डेटा आहे तो घेतो व आपल्यापाशी सुरक्षित ठेवतो व सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्याला सॅटेलाइटच्या थ्रू पाठवतो व सॅटेलाइटच्या थ्रू आपल्याला घरी सेंटर म्हणजे सेंटरचे असतात तिथे आपल्याला कळतं. त्यासोबतच मी ह्याला सोलर पॅनल लावलेला आहे. आता सोलर पॅनल का लावलेलं आहे, कारण आपल्याला माहिती मार्स प्लॅनेटवर तिथं सन एनर्जी येतात. आता सोलर पॅनल जे आहे ते मोस्टली सन एनर्जीवर चालतात. आता सन एनर्जीवर जो चालतो का नाही त्याचा हे 3200 एनर्जीवाले मी लिथियम आयन बॅटरी ह्याच्यामध्ये यूज केलेली आहे. ते बरोबर ह्या सोलारमुळे चार्ज होतात आणि जसे हे रोवर फिरतील तसे बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होतात. म्हणजे आपण म्हणतो ना चांद्रयान-3 कसं झालं, रोवर चांगला चालला आहे 2 आठवडे, पण नंतर ना अचानकच तिथं सन एनर्जी आहे ती खूप पडली नाही त्याच्यामुळे रोवर तिथं चाललाच नाही. आता हे मी होणार नाही म्हणून ह्याच्यासाठी मी हा रिव्हर्सिबल हा फोर्स इथे यूज केलेला आहे. म्हणजे जसे मोटर फिरतील तसे इथं बॅटरीमध्ये यूज आणि जे ऑटोमॅटिक एनर्जी आहे तिथं ऑटोमॅटिक यूज होईल आणि मग रोवरची कधी चार्जिंग संपणार नाही, कारण जेवढं रोवर चालेल तेवढी बॅटरी चार्ज होणार. प्लस त्याच्यासोबत सोलार देखील आहे त्याच्यासोबत होणार. त्याच्यामुळे ब्लूटूथ मॉड्यूल लावलेला आहे. हा ब्लूटूथ मॉड्यूलच्या नुसार आपण त्याला स्वतः सुद्धा कंट्रोल करू शकतो. म्हणजे खाली अर्थमध्ये बसून आपण ह्याला स्वतः तिथं कसं पण करू शकतो, तिथं आपल्याला कुठली रिसर्च आहे ती पण देखील करू शकतो. त्यासोबतच मी याच्यामध्ये LCD डिस्प्ले. आता ह्या LCD डिस्प्ले काय, कारण हा जो स्वतःचा जो डेटा आहे तो स्वतःचा डेटा स्वतःला बघण्या इतका म्हणजे स्वतः असा करू शकतो आर्डिनोच्या मदतीने. की मी हा असा डेटा आहे, हा डेटा मी ही केलेला आहे अशा मदतीने तो सांगू शकतो. आणि हा जो सर्व डेटा आहे तो डेटा सगळा सॅटेलाइटच्या थ्रू आपल्याला घरी सेंटरमध्ये येतं असं आपल्याला जेव्हा असं कळतं. कारण मार्स प्लॅनेट जो आहे तिथं लाईफ असण्याची साक्षरता जास्त आहे, कारण आपल्याला माहिती तिथं मायक्रोबायल फॉसिल्स म्हणजे काय सूक्ष्म जीवांचे जीवाश्म, तिथं सल्फर हे घटक असे सापडले की त्या लाईफसाठी खूप गरजेचे आहेत.
त्यासोबत तिथं मायक्रोबायल देखील सापडलेले आहेत, म्हणजे मायक्रोब सापडलेले आहेत, म्हणजे सापडले नाहीत तर त्याचे जीवाश्म सुद्धा सापडलेले आहेत. असा मी हा रोवर तयार केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मला ॲडव्हान्स असं करायचं आहे की ह्याच्यामध्ये मी डस्ट सेन्सर लावलं, कारण का तर मार्स प्लॅनेट जे आहे त्याच्यामध्ये इतकी डस्ट आहे, त्या डस्टमुळं पूर्ण रोवर धुळीने येऊन जातो. तो डस्ट सेन्सर लावून मला डस्ट ॲब्झॉर्ब देखील करायचा आहे. त्याच्यासोबतच मी ह्याच्यामध्ये UV रेडिएशन सेन्सर देखील लावणार आहे. आता UV रेडिएशन सेन्सरचं काम काय, कारण मार्सवर खूप जास्त रेडिओ पदार्थ आहे तर पूर्ण प्लॅनेटच्या खाली, त्याच्यामुळे आपल्याला तिथं राहणे इम्पॉसिबल होतं. आता मार्स प्लॅनेटवर राहणे इम्पॉसिबल आहे, त्यासाठी हा मी ह्याच्यामध्ये रेडिएशन सेन्सर लावला, म्हणजेच काय UV रेडिएशन सेन्सर. त्याच्यामध्ये तिथे तो किती रेडिएटिव्ह झोन कुठे कुठे आहेत व किती प्रमाणात आहे ते कळत आहे. आपल्याला माहिती न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा सुद्धा रेडिएटिव्ह तिथं आहे. ह्याच्या मदतीने मला ह्या रोवरच्या हे करता येईल. त्यासोबतच मी मायक्रोस्कोपिक लेन्स देखील ह्याला लावणार, त्यासोबत एक रोबोटिक आर्म मी हे देखील ह्याला जॉईन करणार. जर कुठला असा अननोन किंवा अनस्टेबल स्ट्रक्चर जर सापडतं, ऑब्जेक्ट सापडतं, तर त्याच्या मदतीने रोबोटिक आर्मच्या मदतीने बरोबर तो घेईल व तो आहे व मिशन जे राहणार आपलं जसं जाणार व तसं येण्याच्या टायमिंगला बरोबर हा रोवर तिथं येईल, अशा टायमिंगला मी बरोबर हे करणार आहे. असं ॲडव्हान्स मला हे करायचं आहे. त्यासोबतच जसं मी हा 4x4 तयार केलेला आहे तसं मी हा 6x6 मध्ये तयार करेल, कारण आपल्याला माहिती हे जे स्ट्रक्चर आहे रोवरचं हे एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, म्हणजेच की गाडीचं पूर्ण जे सस्पेन्शन असतं त्या सस्पेन्शन मध्ये हे करता येत नाही. ह्याला खास 6x6 रोवरने इंजिनियर्स जे आहेत त्यांना खास प्रकारे ह्याला डिझाईन केलेलं आहे की ज्याच्या मदतीने जितके रॉकी सरफेस आहेत ते हे होतील. त्यासोबतच त्यांचे टायर जे आहेत ते टायर्स देखील खास ह्याच्यापासून केलेले असतात, कारण आपल्याला माहिती जास्त मोठे मोठे चट्टान दगड तिथं असतात जे खूप जास्त 1,000 टनापर्यंत असतात व ते डॅमेज करू शकतात त्याच्या चाकांना देखील. त्यासाठी खास प्रकारचे देखील चाक ह्याच्यामध्ये वापरले व जितका मला अजून ॲडव्हान्स करता येईल तेवढा मी ॲडव्हान्स करणार. कारण माणसं राहण्यासाठी ऑक्सिजन हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ऑक्सिजन जर तिथं आहे, मार्सवर हे सांगितलेलं आहे की ऑक्सिजन तिथं आहे म्हणून, पण इतकं ऑक्सिजन आहे की ह्युमन आरामात तिथं राहू शकेल. मग हे अजून रिसर्च अजून मी वाढवेल आणि अजून हे करेल. थँक्यू.